धनगर समाजाला एसटी आरक्षण न दिल्यास मुख्यमंत्र्यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा धनगर समाजाने दिलाय। धनगर समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं ही अनेक वर्षांपासूनची मागणी असून ही मागणी पूर्ण न केल्यास सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाय ठेवू न देण्याचा इशारा धनगर समाजाचे शेखर बंगाळे आणि इतर नेत्यांनी दिला। आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार एसटीची अंमलबजावणी झालीच पाहिजे। कोण म्हणतंय देत नाही, म्हणतंय देत नाही। सरकार एका ठिकाणी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण अंमलबजावणी करू असं जाहीर करते, लवकरात लवकर करू असं म्हणतंय। वेळ काढूपणा 15 दिवसात करू, महिन्यात करू, असे वारंवार 50 दिवसात करू अशा वारंवार तारखावर तारखा देत आहे। आणि दुसरीकडून सरकारचे मध्येच असणारे मंत्री, सरकारमध्ये असलेले आमदार आमच्या धनगर आरक्षणाला विरोध करतात। याचा आम्ही सरकारच्या दुटप्पी भूमिकेला धनगर समाज बांधव आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि अशा आमदारांची त्यांनी स्वतःहून राजीनामा न देता त्यांची राजीनामा स्वतःहून घेऊन पक्षानं पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून त्यांचे राजीनामे, त्याच्यामध्ये झिरवळ असेल किंवा इतर काही आमदार असतील, यांचे राजीनामे स्वतःहून स्वीकारून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, जेणेकरून दोन समाजामध्ये आदिवासी असतील, धनगर असतील यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे आमदार करत आहेत। आणि त्याचबरोबर आम्ही आज माननीय मुख्यमंत्री तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये गेल्या 70 वर्षापासून आमच्या समाजाला आरक्षण देण्याच्या कुठल्याही सरकारनं दानत दाखवली नाही, परंतु येणाऱ्या मंगळवारी 8 तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांनी आम्हाला वारंवार शब्द दिला आणि ज्यांनी आम्हाला बारामतीमध्ये फसवलं, असे फसवेबाज जे काही फडणवीस, त्याचबरोबर शिंदे सरकारचे जे काय शिंदे साहेब, त्याचबरोबर अजितदादा या ठिकाणी सोलापूरमध्ये आहेत, त्यांना आमची हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या तुम्ही सोलापूरला लाडक्या बहीण योजनेसाठी येतात, परंतु येताना आमच्या धनगर समाजाचे जे काही बांधव आहेत, जे काही उन्हामध्ये रानमाळमध्ये जे काही मेंढ्या शेळ्या चालत आहेत, त्यांचा देखील जो काही आरक्षणाचा प्रश्न सोडवा। तुमचा आम्ही जंगी त्याच ढोल बजाव जे 9 तारखेला होणारं आंदोलन आहे ते आम्ही 8 तारखेला त्यांच्या स्वागतासाठी आमच्या धनगर समाजाच्या हजारो ढोल या सोलापूरच्या पावन नगरीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आणू। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना गेल्या 70 वर्षापासून एसटी आरक्षण अंमलबजावणी करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सकल धनगर समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की बाबा किती दिवस तरी आमचा अंत बघता। आणि गेल्या 70 वर्षापासून जे समाज शांतते मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो, लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करत होतो, पण आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना परत एकदा निवेदन दिलंय की बाबा येणाऱ्या 9 तारखेला आम्ही ढोल वाजव आंदोलन या सोलापूर शहरमध्ये करणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांना एवढंच सांगायचं आहे, ज्यांच्याकडे ढोल आहे मोठ्या संख्येने खर्चाने आपापले ढोल घेऊन येऊन सोलापूर शहरामध्ये 4 हुतात्म्याचे इथं आपण ढोल वाजव आंदोलन आपण या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आणि धनगर समाज सकल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपण येणाऱ्या 9 ऑक्टोबर दिवशी आपण सकाळी 11 वाजता घेणार आहे। त्यामुळं तमाम सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांना विनंती आहे की बाबा या एसटी आरक्षण अंमलबजावणी या सरकार झोपलेला आहे, या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही ढोल आंदोलन घेत आहे।